नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवशंकर संभारे शिवगणेश ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कास्ट व्हॅलिडिटी आपली आलेली आहे की नाही, त्याचे स्टेटस कसे चेक करावे। जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेलं असेल, व्हॅलिडिटी ऑफिसला डॉक्युमेंट सबमिट केलेले असतील तर आपली कास्ट व्हॅलिडिटीचा स्टेटस काय आहे, पेंडिंग आहे की कंप्लीट झालेली आहे, व्हॅलिड झालेली आहे, त्याचा स्टेटस कशा प्रकारे चेक करायचे आणि जर व्हॅलिडिटी व्हॅलिड झालेली असेल तर ते कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईटवरती जायचं आहे। वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला बघा इथं न्यू युजर रजिस्टर हेअर, तर तुम्हाला जर नवीन फॉर्म भरायचा असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि फॉर्म भरून घ्यायचा आहे। फॉर्म कसा भरायचा ते पण व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे, तो अवश्य बघून घ्या। बघा आपल्याला स्टेटस जर चेक करायचा असेल तर ट्रॅक युअर ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर बघा इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अशा प्रकारे ट्रॅक युअर ॲप्लिकेशन हेअरमध्ये आपल्याला आपली जे कास्ट व्हॅलिडिटीची पावती आहे, जे आपल्याला व्हॅलिडिटी ऑफिसकडून मिळालेली आहे, त्याच्यावरचा ॲप्लिकेशन आय डी आपल्याला इथे टाईप करायचा आहे। तर ते जे पावती असेल अशा प्रकारे मी इथं शो केलेली आहे। अशा प्रकारच्या पावतीवरचा तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर येथे टाईप करायचा आहे, जो अशा प्रकारे असू शकते, बघून घ्या। काही भाग मी ब्लर केलेला आहे सिक्युरिटी रिझनमुळे, त्याच्यामुळे तो आपल्याला बघता येणार नाही। तर तुमच्या पावतीवरचा ॲप्लिकेशन नंबर तुम्ही कॅप्चा कोड टाकून येथे सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला स्टेटस दिसेल, ॲप्लिकेशन स्टेटस, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी, ॲप्लिकंटचं नाव म्हणजे तुमचं विद्यार्थ्याचं नाव, टाईप ऑफ ॲप्लिकेशन, एज्युकेशन, कॅटेगरी अप्लाइड, कोणती कॅटेगरी आहे, कोणत्या कास्टमध्ये आहे, आणि स्टेटसमध्ये बघा खाली व्हॅलिड फॉर फर्दर इन्फॉर्मेशन प्लीज चेक युअर मेल ऑर लॉग इन। जर अशा प्रकारे व्हॅलिड जर दाखवत असेल तर तुमची कास्ट व्हॅलिडिटी आलेली आहे, ते तुम्हाला लॉग इन करून डाउनलोड करून घ्यायची आहे। आणि पेंडिंग जर दाखवत असेल तर थोडा वेळ तुम्हाला थांबायचा आहे। काही दिवसानंतर तिथं व्हॅलिड ऑप्शन लिहून येईल किंवा काही रिजेक्टेड वगैरे दिसेल, तर त्या प्रकारे तुमचा स्टेटस असेल ते तुम्हाला दिसेल। अशा प्रकारे आपल्याला जर डाउनलोड करायचे असेल तर तुमचा आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर बघा तुम्हाला स्टेटस व्हॅलिड दिसेल, त्याच्या बाजूला एक ऑप्शन आहे डाउनलोड नावाचं, तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। डाउनलोड येथे क्लिक केल्यानंतर बघा येथे एक ऑप्शन दिसेल तुम्हाला, बघा डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा इथं डाउनलोड कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला दिसेल, ज्याच्यामध्ये आपल्याला डाउनलोड VC अशा प्रकारे एक ऑप्शन आहे। त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेटची PDF डाउनलोड होईल। तर हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे, त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे। फॉर्म कसा भरायचा, त्याचे कागदपत्र काय लागतील, पूर्ण प्रोसेस काय असेल याचा व्हिडिओ पण यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघून